नमस्कार मंडळी. तर हा आहे बघा ॲडजस्टेड केक. ॲडजस्टेड म्हणजे काय, तर ऑलरेडी मी एक किलोची ऑर्डर आलेली अचानकपणे. 1 किलोचा माझ्याकडे बेस तयार नव्हता, तर मी पहिल्यांदा अर्धा किलोचा एक 3 लेयर्स कट करून तो व्यवस्थित फिलिंग वगैरे करून कोट करून घेतला आणि त्याच्या कोटिंगनंतर अर्धा किलोचा बेस परत 3 लेयर्समध्ये कट केला आणि हा बाजूने असा व्यवस्थित लावून घेतला, वरून लावून घेतला आणि तो अगदी परफेक्ट अर्धा किलोचा बेस त्या पूर्ण आतल्या अर्धा किलोच्या बेसला ना वरून व्यवस्थित लावल्यानंतर अगदी छान होतो. आणि मी खूप इमर्जन्सी जर का ऑर्डर आली आणि तेवढा वेळ नसेल की बाबा बेकिंग करून नंतर थंड होऊन तो परत सेट होणं, तर मी असं इमर्जन्सी करत असते बघा. आणि हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला शेअर करायचाच राहून गेला आहे आणि हा आज बघता बघता मला तो सापडला, तर म्हटलं हा शेअर करावा. आणि ह्याचा हायटेड केक करू शकतो. असं होतं की लोकांना पीस कमी पडतात आणि खूप जो लोक वगैरे किंवा बड्डेला सेलिब्रेशनला माणसं जमा झाली असतील तर तो पुरत नाही. एकदम हायटेड केक असेल किंवा तो व्यवस्थित कट करता येत नाही, तर थोडा रुंद असा केल्यावर त्याचे पीस एक्स्ट्रा होतात. त्याप्रमाणे मी बघा ॲडजस्ट करून दिला आहे हा केक 1 kgमध्ये. आणि ही ऑर्डर शिंदेवाडीची होती आणि ते पण ओळखीतलेच आहेत. त्यांच्या भावाच्या मुलाचा बड्डे होता बघा आणि ते मुंबईला होते आणि मला त्यांनी ऑर्डर दिलेली कॉल करून फक्त की असा असा केक द्यायचा आहे आमच्या घरी, माझा भाऊ येईल म्हणून न्यायला. आणि त्या दिवशी ऑलरेडी खूप ऑर्डर पण होत्या आणि हा मग केक अचानक सांगितल्यामुळं मी ॲडजस्ट करून दिला आहे बघा. आणि कोणीही काही कमेंट करू नका, कारण एकतरी मी त्याच्याबरोबर लेअर वगैरे केल्यात, त्यामुळं टेस्टमध्ये किंवा कशात काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण त्या लोकांनी मला सांगितलं की केक छान झालेला आणि राजवीर असं त्या मुलग्याचं नाव होतं. मी डेकोरेशन करून दिलेला आणि त्या दिवशीच्या ह्या बघा अर्धा किलोच्या ऑर्डर पण होत्या. त्यामुळे कसा वाटला हा माझा ॲडजस्टेड केक